दोन्ही संघांमध्ये विचार केला तर एकापेक्षा एक सरस असे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आज जर पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड, समालोचन कक्षाला सलामी देणारा वन बाउन्स, सीमारेषा पलीकडे चौकार. प्रकाश राऊत यांचे सुपुत्र लौकिक प्रकाश राऊत यांचा आज जन्मदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शुभेच्छा आपण पाहतोय चौकाराच्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि 4 धाबा. सुरुवात झाली. पुढील चेंडू यॉर्कलिनचा चेंडू या ठिकाणी सुंदर कमबॅक करतोय गोलंदाज साहिल. स्ट्राईक एंडवरती पाहतोय रोहनच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडवरती जयंत. सलामीला आलेली जोडी. पहिल्या चेंडूवरती 4 धाबा, दुसऱ्या चेंडूवरती डॉट चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. वाईड लाईन यॉर्कर खोदून काढले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र चेंडू ताबत नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फॅन. मिळालाय मोका, लगावलाय चौका. 4. फलंदाजाला या ठिकाणी जर विचार केला तर थोडस या लाईनची वाट पाहत होता. नक्कीच ऑफ साईडच्या दिशेने सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा काळ मात्र दिला जातोय बालीच्या माध्यमातून साहिलला. डाऊन द ग्राउंड कार्पेटच्या साईडने चेंडू निघालाय. वाईडिश लॉंगरला दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय, कलेक्टिंग करतोय, मात्र चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा सीमा रेषा पार. 4. चौकार. बॅक टू बॅकचा सलगचा रोहनच्या बॅटमधनं 4 धाब्यांचा हा फटका. थांबायचं नाव घेत नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. इनफिल्डला फक्त भेदून काढायचंय. आउटफिल्ड आपण पाहतोय. सुंदर मैदानाचा आपण या ठिकाणी पाहणी करतोय. दरवर्षी आपण या मैदानाची जर पाहणी केली तर आमचे सन्माननीय भाई विजयजी भगत साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळलाय. 3-3 क्षेत्ररक्षक येता चेंडूच्या मागे धावतायत. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. तदरम्यान जर खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिन द विकेट आपल्याला पाहावयास मिळते. 2 धाबा एकवटल्या. 2 धाब्याने धाव फुगले. बरबरते धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. चांगली फटकेबाजी या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची जोखीम फटके आपण जोखीम घेत नाहीये फलंदाज. ऑन साइडला फ्लिक केलाय. मनगडाचा वापर. चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. 6 धाबा. षटकार. लाजबाब लाजबाब कौतुकास पात्र फलंदाज आपण पाहतोय रोहन. पॉवर प्ले षटकाचा मनमुराद या ठिकाणी आनंद लुटतोय. गोलंदाजाला मात्र दडपणीत आणतोय. गोलंदाजावरती दडपण टाकायचं असेल तर त्याच्यावर आक्रमण करणं हा रसायन मानला जातोय आणि त्या रसायनाचा पुरेपूर या ठिकाणी वापर करतोय रोहन. 20 धाव संख्या धाव फलकेवरती 5 चेंडू जकात झाला. अद्याप शेष आहे. ओव्हर झाली. थँक्यू. षटक क्रमांक 1 लयसाला. एका षटकाच्या अखेर संघाची धाव संख्या 20. बॉलिंग मार्गवरती नवीन गोलंदाज सुसज्ज होतोय सुमित. स्ट्राईक एंडवरती आता मात्र जयंत. हो पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला भाग मिल्का भाग. रेस सुरू झाले. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. 4. दर्जेदार चौकार. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते.
उजव्या एष्टीपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही हात सबाददार. धावसंख्या अवांतर 1ने पुढे सरसावेल. धावसंख्या धावफटले फलकेवरती पाहतोय आपण 25 धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सुमित मात्र थोडंसं लाईनमधून दिशेमधून भरकटतोय. कुठेतरी चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या लाईनवरती करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा चेंडू पाहतोय. इनसाइड एज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस मात्र जर पाहिलं तर चांगल्या लेंथवरती चेंडू पडलाय. कुठेतरी धावांना आकुंचन लावण्याचं कार्य करावं लागेल गोलंदाज सुमित याला, कारण धावांची गती एक एक्सप्रेस वे वरती आपण पाहतोय. 25 ऑन अ बोर्ड आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा वेध घेतोय गोलंदाज. डाऊन द ग्राउंड फटका. लॉंग ऑफला प्रोटेक्शन पाहतोय अर्जुन. सेफ अँड झोन. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धाब्याने धावसंख्या पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या 26 वरती. चांगलं सुमितने कमबॅक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तर तदनंतर एक थोडासा अवांतर चेंडू पाहिला. तदनंतर दोन्ही चेंडू जर पाहिले तर चांगली गोलंदाजी. वाईड लाईन यॉर्कर. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कलेक्टिंग सुद्धा या ठिकाणी विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी या इथे मात्र दाखवून देतोय सुमित. लाऊड अपील आहे. पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही आता पुन्हा एकदा संबंध दिशेने हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतील. थोडंसं नाट्यमय वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लाऊड अपील केले. पंच मात्र तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. आमच्याकडे वळालेत आणि इशारा दिलाय वाईडचा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांचा निर्णय म्हणजे यमाचा निर्णय. त्या निर्णयापुढे तुम्ही आम्ही कोणी काही करू शकत नाही. पाच चेंडू समाप्त झालेत. 4 चेंडू झालेत. वाईड आल्या हा. 4 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27 धावसंख्या धावफलकीवरती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एकही विकेट आतापर्यंत गमावलेलं नाहीये. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. दुसरा पॉवर प्ले आहे. पुन्हा एकदा सेम ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दिशेला वेध घेतोय चेंडू. पुन्हा एकदा दिशेमधून थोडंसं भरकटतोय. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. सुंदर चेंडू, चांगला कमबॅक. ही लाईन आणि लेंथ ज्यावेळेस पकडली जाते, ज्या वेळेस आपण पाहतो या लेंथवरती गोलंदाजी केली जाते, ती म्हणजे धावांना कुठेतरी आकुंचन लावण्याचं कार्य या लेंथवरती केला जातो आणि त्याचा वापर या ठिकाणी सुमित करतोय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कुठेही. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. फ्लो आला मात्र चेंडूचा आणि बॅटचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मनोमिलन झालं नाही. निर्धार चेंडूची सांगता दिली. 2 षटकाने या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 28 ऑन अ बोर्ड. एकही गडी न गमावता या ठिकाणी दोन्ही पॉवर प्ले अविरतपणे दोन्ही फलंदाज या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करतायत. चांगली फलंदाजी करतायत. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्यानिमित्त या सामन्याला पाहण्यासाठी प्रेक्षक राजा बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्व प्रेक्षक राजांचं मी पुन्हा एकदा मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. खासदार चषक आपण अनुभवतोय. याची देही याची डोळा आनंदाचा सोहळा. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी येतोय तेजस. स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय जयंत. या ठिकाणी जयंतला आता मात्र थोडीशी जबाबदारी उचलावी लागेल, कारण चांगल्या स्थितीमध्ये जर पोहोचायचं असेल तरी ते धावांचा पाऊस पाडणं गरजेचं आहे. आउटफील्डमध्ये आता सजली जाईल, कारण पॉवर प्ले षटक संपलंय. फुलर लाईनचा चेंडू हेलिकॉप्टरला उडवलाय. ऑफ साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. डीपला प्रोटेक्शन पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा एकवटल्या. चांगला चेंडू होता, त्याला खोदून काढलं होतं.
2 धाब्याने धावफलक थोडंसं हलेल डुलेल नाचेल गायल. धावसंख्या 30 वरती. सुंदर चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी. क्रिकेटमध्ये ज्याला कॅन्सर म्हणून संबोधला जातो असा हा चेंडू. सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना फक्त सन्मान आहे. एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. सुंदर फटका पाहावयास मिळतोय. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. खिलाडी के मस्तक पे दस्तक. A1 ब्रँडचा खासदार चषक आकर्षक षटकार. धावसंख्या 36. फ्लाय होते 36 ऑन अ बोर्ड. जयंतच्या बॅटमधनं हवाई हमला. तेजसला थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचं कार्य. ते मात्र कमबॅक करेल काय. खराब चेंडू. डाव्या एसटी पासून दूरवरचा चेंडू. पंच सुमित सर आमच्याकडे वळतायत, घोषणा देत आहेत, आदेश देत आहेत, फरमान देत आहेत, तंबी देत आहेत. एक अवंतरची नोंद घ्या. आमचे मंडळाचे सदस्य आदरणीय दीपकजी राऊत सर आणि किरणजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सन्माननीय नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणास विनंती की आपण व्यासपीठावरतून स्थानापन्न व्हायचंय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फुलर लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिन्ही यष्ट्यांच्या मधोमध पंचांनी पकडला आणि पहिला झटका बसला तो म्हणजे जयंतच्या माध्यमातून SB गोटेकर संघाला. गडीबाद. नवीन फलंदाज इंटर झालाय अमित भांडे मैदानाच्या आतमध्ये इंटर करतोय. चांगला सामना, चांगली लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज आतमध्ये आलाय अमित. फुलर लेनचा चेंडू होता या ठिकाणी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड आहे. चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. डिक्लेअर झोनच्या आश्रयाला एक धाव निश्चितच प्राप्त झाली. धावसंख्या इकडे वाढली. धावसंख्या धावफलकीवरती 38. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावरती या 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. स्वागत केलंय फुलटॉस चेंडूच्या माध्यमातून. मात्र डिक्लेअरच्या आश्रयाला चेंडू निघून गेलाय. चांगली फलंदाजी करत होता जयंत या ठिकाणी. धावांची बरसात करत होता. मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो फसला. गोलंदाज हसला. अखेरचा चेंडू या ठिकाणी तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय. तो बाजूला चला थोडी घाई करायची आहे. या ठिकाणी स्पर्धेला थोडासा विलंब झालाय. आज भरपूर सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. महाअंतिम दिवस आहे. मेगा फायनल सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बघा मित्रांनो, चॉईस बॉल नाही आहेत. मात्र 2 चेंडू आपल्याला दिलेले आहेत.
चला साबड्याला सुरुवात करायची. या ठिकाणी धावसंख्या पाहतोय धावपटलावरती 38 धावसंख्या आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहतोय आपण. अखेरचा चेंडू साबडा करतोय रोहन. ऑन साईडला चेंडू निघून जातोय. दुर्बल क्षेत्ररक्षक येतोय, कलेक्टिंग करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एका धावेवरतीच रोखले जाते. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकीवरती जर पाहिलं 39 धावसंख्या आपण पाहतोय. 13च्या सरासरीने धावसंख्या पुढे जाते. 3 षटक संपन्न झाल्यात. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तेजसच्या माध्यमातून मोठा फटका आला होता, मात्र चांगला कमबॅक करून दिला. मोठ्या फटक्यानंतर लगेच या ठिकाणी जयंतला माघारी पाठवला. 1 विकेट आणि 11 धावा खर्ची केल्यात तिसऱ्या षटकामध्ये. सांघिक चौथं. पुढील षटक कोण घेऊन येतोय या ठिकाणी विचार विनिमय केला जातोय. या ठिकाणी आमचे सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून लगातारचे 3 षटकार जो मारेल त्याला 1000 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. फलंदाजांना या ठिकाणी मोठी पर्वणी आहे. एकंदरीत विचार करायला गेला मागील 3 दिवसामध्ये सुंदर आपल्याला या ठिकाणी आयोजन आणि नियोजन पाहायला मिळाले. त्यामध्ये आमचे सन्माननीय जितेजी खारीक असतील, आमचे अक्षयदादा असतील आणि संपूर्ण म्हात्रे परिवार या ठिकाणी आयोजनाच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच मॅच बॉल आलाय सर. चला घाई करायची मित्रांनो, थोडंसं विलंब झालाय. वेळेला प्राधान्य द्या, वेळ तुम्हाला प्राधान्य देईल. या ठिकाणी वेळ आपण खर्ची केलेला आहे. चौथं षटक आपण पाहतोय. सांघिक चौथं. वैयक्तिक चला घाई करा मित्रांनो थोडीशी. चौथं षटक आपण पाहतोय. बालीला या ठिकाणी सुपूर्द करण्यात आले. या ठिकाणी या अष्टपैलूची भूमिका आपण पाहतोय. बहुचर्चित, सर्वांच्या मनामध्ये, सर्वांच्या हृदयावरती घाव करणारा म्हणजे एकच बाली. शहापूर नव्हे, मुरबाड नव्हे, भिवंडीमध्ये संपूर्ण या क्षेत्रामध्ये, या परिसरामध्ये टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून एक तारा सितारा या ठिकाणी आपण पाहतोय. बालीचं नाव आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्या नावाची चर्चा होते. का होते तर मैदानाच्या आतमध्ये त्याचा जो खेळ आहे त्याच्या माध्यमातून तो चला चौथ्या षटकाला होते या ठिकाणी सुरुवात. पहिला चेंडू बालीच्या आतून राईट टाइम राऊंड द विकेट. स्ट्राईक वरती रोहन. पाहूया मोठा फटका, फुल टॉस, फुल टोलून दिलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. टाटा बाय बाय. सीमारेषा पलीकडे षटकार. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी दर्जेदार फटका येतोय. फुल टॉस चेंडू. फलंदाजाच्या बुवया उंचावल्या. हवाई हमला, हवाई यात्रा. 6 धावा प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकीवरती 45 धावा. पुन्हा एकदा बाली. अकू टप्प्याचा चेंडू. सुंदर चेंडू पाहायला मिळते. हाफ ट्रॅक वरती पडला. बाउन्स प्राप्त झाला. काळ मंत्र देऊन जातोय. या ठिकाणी DRची मागणी केली. चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे फेअर डिलिव्हरी आहे. 1 बाउन्स कंपल्सरी आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला. या ठिकाणी 1 बाउन्स दिलं. 1 बाउन्स आहे. सुंदर चेंडू. लेग कटर पाहायला मिळतो आपल्याला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी
डोफ्यावरती बसून या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलेली, उठावलेली, मंदावलेली. 45 ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर, ऑन साईडला फ्लिक केलाय, दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला आपल्या हा ओझेमध्ये जागा देतोय. एका धावेवरती समाधान मिळवायला, एका धावेने धावसंख्या भर पडते. धावसंख्या पाहिली 46 धावसंख्या धाव फलकावरती पाहतोय आपण. जयंत एक विकेट फक्त आतापर्यंत गमावलेला आहे. धावसंख्या जर पाहिली, विचार केला तर चांगली फलंदाजी केली, तितकी चांगली गोलंदाजी सुद्धा झाली. म्हणजे एक समान तुल्यबळाची आपण जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळ पाहतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं. चांगलं कलेक्टिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवरतीच थेंबे थेंबे तळे साचे, बुन बुनसे सागर बनते असं म्हटलं जातं. एक आणि दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक चांगला खेळ आपल्याला दोन्ही संघाच्या माध्यमातून झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहतोय 48 धावसंख्या धावफलकीवरती आहे. ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. दरवर्षी धर्मवीर चषकानिमित्त या मैदानाची सुशोभीकरण केलं जातं. आमचे सन्माननीय विजयजी भाई भगत साहेब यांच्या माध्यमातून या मैदानाचा चांगला विचार केला जातो. या मैदानासाठी अथक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत असतात. आणि निश्चितच जर पाहायला गेलं तर आता मात्र विद्युत रोषणाई सुद्धा आपल्याला नगरपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहावयास मिळत असते. म्हणजे डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आपण सुद्धा या ठिकाणी हे सामने आपल्याला पाहायला मिळत असतात. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय गणेश 11 गंगा रोड आयोजकांच्या वतीने. हा खासदार चषक 2026चा थरार. गेले 3 दिवस जर पाहिलं तर चांगले सामने या मैदानावरती आपल्याला पाहावयास मिळाले. संघाची धावसंख्या 48 धावसंख्या आहे. 6 चेंडूंचा खेळ अद्यापही उर्वरित आहे, शेष आहे, बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये फलंदाज हवी होत आहेत की गोलंदाज हवी होतोय, हे सर्व आपण पाहणार आहोत. मात्र या 6 चेंडूंचा हे 6 चेंडू टाकण्यासाठी पुढील गोलंदाज सुसज्ज होतोय, तो म्हणजे तेजस. बॉलिंग मार्कवरती आपल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. सांघिक 5वं, वैयक्तिक 2रं. चला घाई करायची थोडी मित्रांनो. चला बॉल द्यायचे पटापट. पहिला चेंडू अभितसाठी स्ट्रायकिंगवरती आम्ही येते आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर द पिचचा चेंडू आपण पाहतोय. सुंदर चेंडू या ठिकाणी पडला, उसळी थोडी निर्माण झाली. बाकी सर्व कार्य यष्टी रक्षकाने केले. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून या ठिकाणी षटकाला झाली सुरुवात. अखेरचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या ठिकाणी मोठे फटके सजवले जातात. इथे मात्र पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली. चांगलं टप्प्यावरती चेंडू टाकलाय. आडव्या बॅटनं खेळलाय चेंडू, आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडू निघून चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. सीमारेषा पलीकडे A1 ब्रँडचा दर्जेदार षटकार. मागील चेंडू जर पाहिलं तर ओव्हर द पिच होता. या ठिकाणी थोडीशी लेंथ खेचली. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होता फलंदाज अमित. धडधाकट यष्टीचा हा फलंदाज, त्याच्या अवाक्यामध्ये आला चेंडू, रडारमध्ये सापडला आणि त्यांनी धिडकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. निश्चित या 6 धाब्याने जर विचार केला तर संघाचं अर्धशतका पार. धावा संख्या 54. पुन्हा एकदा तेजस बॉलिंग मार्कवरती होते सज्ज. डाव्या यष्टीपासून दूरवरचा चेंडू, या ठिकाणी पाय पकडण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघून जातोय.
वाईड+1 2 धावा निश्चितच प्राप्त झाल्या. बघा एक मोठा फटका दडपणीत आणत असतो. थोडंसं लाईनमध्ये भरकडला, एक मोठा फटका आला, कुठेतरी मनाचं खच्चीकरण करण्यामध्ये यशस्वी ठरला अमित. हे म्हणणं वावगं ठरणार नाही. फटका फसलाय, चेंडू असं म्हणतात. सूर्याला नमस्कार करून येईल तत्पूर्वी 2-2 क्षेत्ररक्षक. ओ हो हो, आपल्या फॉलो मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल मात्र धरतीला दान होतोय. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण मानलं जातं मैदानाच्या आतमध्ये. हे आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं. जर कैलास बांडेची ती कॅच पकडली असती तर कुठेतरी सामन्याचं समीकरण वेगळं असं. मात्र क्रिकेट आहे जर तरला या ठिकाणी स्थान नाही. क्रिकेट अनिश्चिततेचं खेळ म्हटलं जातं. आणि का म्हटलं जातं ते मागील सामन्यामध्ये त्याचं आपल्या प्रदर्शन आपण पाहिलंय. या ठिकाणी या अमितला दिलंय जीवनदान. 2 धावा निश्चितच प्राप्त झाले. संघाची धावसंख्या पाहतोय 58. मोठा फटका, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दुर्बळने येत आहेत. इथे मात्र अमित भांडेला माघारी परतावा लागेल. सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ संपलाय. झटका क्रमांक 2 SB गोटेकर संघाला अमितच्या रूपाने. जीवनदान दिलं होतं अमितला. या ठिकाणी त्या जीवनदानचा खरपूस समाचार घेता आलेला नाही. या पुढील चेंडूवरती लगेच आपण जर पाहिलं तेजसने या ठिकाणी रवाडा केला अमितला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तो म्हणजे रवी येतोय. स्ट्रायकिंग वरती असेल. आल्या आल्या मोठे फटके त्याला खेळावे लागतील कारण उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येत आहेत की तेजस या ठिकाणी फलंदाजावरती हवी होतोय. हे सर्व आपल्याला कळेलच. पाहूया, चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळतो या दोघांमध्ये. ऑन साईडला फ्लिक केलंय, चेंडू निघून जातोय फाईनच्या क्षेत्रात. म्हणजे डिक्लेअरच्या आश्रयाला एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 59, 59 धावसंख्या. लॉस ऑफ 2 विकेट्स. अखेरचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू. प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत आले महत्वपूर्ण चेंडू अखेरचा का असतो. तर 5 चेंडू आपण विचार विनिमय करून टाकत असतो. अखेरचा चेंडू जर पाहायला गेलं, विचार करायला गेलं तर कुठेतरी घाई गडबडीमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न असतो. इथे मात्र अखेरचा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रोहन. इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय ते म्हणतात ना, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. इथे मात्र 2 धावा निश्चितच प्राप्त झाल्या. लेग बायच्या माध्यमातून, ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 2 धावा निश्चितच. सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती रोहन आला आणि सामन्याचा अखेर सुद्धा रोहनने केला. अखेरचा चेंडू खेळून 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकेवरती 61 धावसंख्या झाली. 61. 62 धावांचं लक्ष असेल हार्दिक स्पोर्ट शहापूर संघाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय किशोरजी दिवाणे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. या खासदार चषकामध्ये आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं आभार व्यक्त करतोय.
हॅलो, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बघा या ठिकाणी ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. आपलं या ठिकाणी या सामन्यामध्ये जर पाहिलं तर दोन्ही संघांची ड्रेसिंग या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे. दोघांना 2-2 धाव्यांची पेनल्टी आहे, म्हणजे समानता आहे. पण या ठिकाणी स्पर्धेचा नियम आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. जर ड्रेसिंग तुमची कंपल्सरी नसेल तर तुम्हाला पेनल्टीचा या ठिकाणी सहवास लाभेल. चला, SB गोटेकर संघ आपली आरस रचना, तटबंदी, मांडणी, आखणी, रेखाटणी, नाकेबंदी, मोर्चेबंदी, आपले बुरुज जागोजागी तैनात करायचे आहेत. आपल्या बुरुजांना या ठिकाणी तडा देण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. जय आणि वीरू जशी शोले पिक्चरमध्ये जोडी होती तशी A1 ब्रँडची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बाली आणि कॅन्डी. दोन्ही स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीपेश बॉलिंग मार्कवरती होते सज्ज. बासष्ट धावांचं आव्हान. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज पाहतोय. कुठल्या दिशेने हा साबळा झुकेल, कोण बाजी मारेल, येणाऱ्या या काळामध्ये आपल्याला समजेलच. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि सामन्याला करूया सुरुवात. पंचांना विनंती की आपण ग्रीन सिग्नल लगेच दर्शवायचं आणि या सामन्याला करायची सुरुवात. देवाने दिलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे कला. या कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा, आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर हा आजच्या दिवसातील दुसरा सामना. SB गोटेकर विपक्ष हार्दिक स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू, फुलटा चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडला. वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. एका धावेने झाली या धावपट लागायला सुरुवात. 1 चेंडू 1 धाव. समीकरण बालीच्या बॅटमधनं पहिल्या धावा आल्यात. श्री गणेशा केला जातोय, श्रीफळ वाढवला जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती कॅन्डी. डाऊन द ग्राउंड. इनफिल्डला भेदून काढण्याचा प्रयत्न होता. सुंदर फुटवर्क त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय घडलंय, काय बिघडलंय. मैदानाच्या आतमध्ये दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. वेळेस भापलं. बालीने या ठिकाणी चांगलं कॉलिंग केलं. चांगली ताळमेळ पाहायला मिळते बाली आणि कॅन्डी मध्ये. दोन चेंडू 2 धावा. चांगलं स्टॉप केलं. इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण, संपूर्ण योगदान आपल्या या मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण क्षेत्ररक्षक लावतायत. लोअर पेसरचा चेंडू डाऊन द ग्राउंड. हेलिकॉप्टर 1 बाउन्स इन टू द फॅन. सीमारेषा पलीकडे बालीच्या बॅटमधनं. धावांचा मात्र या ठिकाणी प्रतिशोध सुरू. 4 ने धावसंख्या फ्लाय झाली. संघाची धावसंख्या धावफलकीवरती 6 या अंकावरती. पुन्हा एकदा दीपेश टू बाली. चौथ्या चेंडूचा हा सामना. लोअर पेसरचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने इनफिल्डला भेटून काढलाय. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये चेंडूचा पाठलाग केला जातोय. गुड रनिंग इन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बाली आणि कॅन्डी. 2 धावा निश्चितच प्राप्त झाल्या. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ च्या क्षेत्रामध्ये. चांगला कलेक्टिंग झाला. चांगला दूरवरचा हा क्षेत्र कव्हर करत लॉंग ऑन पासून वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 धावा निश्चितच. 8 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढील चेंडू. फुलटॉ चेंडू. यावेळेस मात्र फुल टोलून दिलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फॅन. कडाडला एक छावा. मिळाल्या 4 धावा.
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. हो हो हो, क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल. गोलंदाज कुठेतरी नाराज असेल, हताश असेल, कारण मोठी संधी उपलब्ध झाली होती. बघा, संधी उपलब्ध होत असते मात्र ते आपल्या हातात असते. तिचं सोनं करायचं की माती मोल करायचं. इथे मात्र माती मोल केलंय क्षेत्ररक्षकाने. आणि झेल कोणाचा सोडलाय मित्रा? बालीचा. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून त्याची ओळख आहे. हाहाकार जो मैदानाच्या आतमध्ये माजवत असतो, त्या बालीला या ठिकाणी मात्र अखेरच्या चेंडूवरती नवसंजीवनी प्रदान केले. एका षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 13. नवीन गोलंदाज सुसज्ज होतोय. दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गणेश. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा बाली, ज्याला नुकताच या ठिकाणी जीवन दान मिळालंय. खरं तर दूरवरचा प्रवास तो अंतर कापून झेलसाठी गेला होता. इतकंही सोपं तो झेल नव्हता, मात्र झेल टिपणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. कॅचेस बिन द मॅचेस असं समीकरण म्हटलं जातं. तुम्ही डाऊन द ग्राउंड, सरळ रेषेत बंदुकीतून गोळी निघावी तसा हा चेंडू निघालाय. वन बाउन्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. सीमारेषा पलीकडे चौकार. जखमेवरती आता मात्र मीठ चोळण्याचं काम करतोय बाली. सुंदर चेंडू, लाऊड अपील. इथे मात्र पंचांनी उंगली आकाशात केले. बाली भांगरेचा या ठिकाणी या पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलंय गणेशने. गडीबाद, झटका लागतोय, चटका लागतोय हार्दिक स्पोर्ट्सचा गला. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय गणेशच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन बांगर. बांगर नावाचं वादळ आता मात्र मैदानामध्ये आलंय. एक गेला, दुसरा आला. ते म्हणतात ना, आसमान से टपके आणि खजूर में अटके. कॅन्डीला साथ देण्यासाठी आता मात्र अर्जुन मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण असं की दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी बाली भांगरे नावाचं वादळ शांत करण्याचं काम गणेशने केलंय. पाहूया, हा बॅटल सुद्धा खूप सुंदर असेल. अर्जुन विपक्ष गणेश. फटका सजवलाय. मला वाटते डगआउट मधूनच सेट होऊन आलाय पहिल्या चेंडूवरती. आकर्षक खासदार चषक षटकार. ओव्हर द पिचचा चेंडू होता. हा फटका खेळणे इतकं सोपं नाहीये. या फटक्यासाठी खूप मेहनत, खूप सराव करण्याची गरज असते. मात्र अर्जुन बांगर, आपण या फलंदाजाला, या अष्टपैलू खेळाडूला आपण जाणता. याच्या रडारमध्ये चेंडू आला तर बाहेर पाठवणारच. हो हो, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. इथं फुलर लाईनमध्ये तब्दील केला. इनफिल्ड मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षकाने एक अप्रतिम उघड्या डोळ्याने पाहतोय, मात्र विश्वास बसत नाहीये. इतका अविस्मरणीय झेल टिपलाय. अर्जुन बांगरला या ठिकाणी डगआउटच्या आश्रयाला पाठवलाय. झटका क्रमांक 2. अर्जुन बांगर बॅक टू पॅव्हिलियन. गडीबाद. मी म्हटलं होतं हा बॅटल खूप सुंदर असेल आणि तो बॅटलमध्ये यशस्वी ठरतोय गणेश. खरं तर सापळा रचला गेला होता, जाळा रचला गेला होता. या रचलेल्या जाळामध्ये अर्जुन बांगर मात्र फसतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतो, यॉर्कर लेनचा मारण्याचा प्रयत्न होतो, त्याला फुलटॉस मध्ये तब्दील करून फ्लिक करण्याचा प्रयत्न होतो ऑन साइडला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता तैनात जयंत डिंगोरे. सुंदर झेल टिपला. नवीन फलंदाज इंटर झालाय. ऑफ साइडला फ्लिक केलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार. लाजवाब फटका जो येतोय तो या ठिकाणी मोठ्या फटक्यांमध्ये सुरुवात करतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. सुंदर फटका, सुंदर फटका तरमयच्या बॅटमधनं. एक तरी एक मेरी आतापर्यंतचा समीकरण आपण पाहतोय. तू शेर तो मैं सव्वा शेर असं या ठिकाणी या खेळ चालू आहे. हो, आडव्या पट्ट्यामध्ये बॅटच्या रडार मध्ये सापडलाय चेंडू, निघून चाललाय, कडाडलाय छावा, मिळाल्या साधावा षटकार. या फटक्याला एक शब्द आहे राजेशाही टोला. सुंदर फटका या ठिकाणी पाहतोय. दोन अखेरच्या दोन चेंडूवरती धावसंख्या फ्लाय झाले, धावसंख्या गरुड झेप घेते. धावसंख्या पाहतोय आपण 33 ऑन बोर्ड. आता मात्र उर्वरित 18 चेंडू मध्ये 29 धाब्यांची गरज. विकेटची पडझड सुरू आहे, मात्र धावांची गती जशी आहे तशीच आहे. कॅन्डी मात्र अद्यापही शांत आहे, कारण जेवढे फलंदाज झालेत स्ट्राईक वरतीच आहेत, येत आहेत मोठे फटके सजवत आहेत. कॅन्डी मात्र त्या चौकार षटकारांचा मनमुराद नॉन स्ट्राईक एंड वरतून आनंद लुटत होता. आता मात्र त्याला संधी झाली. त्या फलंदाजांना बघून आता तो सुद्धा त्याच दिशेने, कारण त्याची सुद्धा एक ओळख आहे षटकारांचा, अवकार षटकारांचा तो बादशाह मानला जातो. आणि या ठिकाणी त्याला आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळाली. नवीन गोलंदाज पाहतोय पराग. लोअर पेसरचा चेंडू, लेग कटरचा चेंडू या ठिकाणी अकू टप्प्यावरती पडला. थोडस कानाला कान मंत्र देऊन जातोय कॅन्डीच्या. आडव्या बॅटनं खेळून काढलाय, स्क्वेअर लेगचा क्षेत्र खाली आहे, निघून जातोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स प्रेक्षकांच्या भेटीला चौकार. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेट अँड वॉचची भूमिका होती कॅन्डीची या ठिकाणी. ओळखलं, भापलं आणि त्याच्यावरती चांगला फटका सजवला. 4 धावा. लोअर पेसरचा चेंडू, बॅकची एज लागली होती या ठिकाणी. एसटी रक्षकला बॅकअप होता, त्याने चेंडू अडवला, स्टॉप केलं, निर्धाव चेंडूची सांगता झाली. कॅन्डी चेंडूकडे पाहत राहिले. या त्याच्या रडारमध्ये सापडला असता, ताकदीचा वापर झाला असता. रिव्ह्यू कोणी घेतलाय सर? बॅट फलंदाजांनी रिव्ह्यू घेतला, नक्कीच चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांना सुद्धा या ठिकाणी चर्चेत ठेवण्याचं कार्य केलंय आमचे सन्माननीय सुमित सर. वन बाउन्सचा इशारा आलाय. नक्कीच 1 बाउन्स आहे या ठिकाणी. 3 चेंडूचा खातमध्ये संघाची धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय 37 ही धावसंख्या धावफलकीवरती आहे. पराग आणि कॅन्डीमध्ये हा बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. आतापर्यंत या ठिकाणी चांगली गोलंदाजी परागच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅन्डीला पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय. 4 चेंडू पाहिले, एक मोठा ब्लास्ट आलाय, मात्र 3 चेंडू निर्धाव सुद्धा आल्यात.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकची इनसाइड आहे, चेंडू निघून चालतोय फाईनच्या क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या आश्रयाला एकदम निश्चितच प्राप्त झाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढली. 38 धावसंख्या, लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 चेंडू टाकून झाल्यात, 5 धावा फक्त खर्ची झाल्यात. या ठिकाणी कॅन्डीला रोखलंय, कुठेतरी या कॅन्डीवरती प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. धावांची जी गती होती त्या गतीला कुठेतरी आकुंचन लावण्याचं काम परागने केलंय. चांगलं षटक या ठिकाणी हाताळतोय आपल्या संघासाठी. आता मात्र समीकरण आहे 13 चेंडू 24 धाब्यांची गरज. थोडंसं या ठिकाणी बघा, क्षेत्ररक्षणामध्ये तब्दिली केली जाते. या ठिकाणी या तन्मयसाठी फील्ड सेट केली जाते. बॅकची पुन्हा एकदा एज पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण स्लिपमध्ये आपल्याला तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच 2 धावा या ठिकाणी त्याने कुठेतरी वाचवलेल्या आहेत. या अगोदरच्या चेंडूवरती सुद्धा त्यांनी एक चांगला चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं होतं. अमित भांडे यांनी या चेंडूला सुद्धा स्टॉप केले. प्रत्येक मॅचमध्ये एकेरी दुहेरी धाव या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असते. अखेरच्या षटकापर्यंत, अखेरच्या चेंडूपर्यंत जर विचार केला ती एकेरी दुहेरी धाव खूप महत्त्वाची असते आणि ती या ठिकाणी आपण पाहतोय अमित भांडेने तेव्हा ठिकाणी स्टॉप केले. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय 38 धावसंख्या आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती जर विचार केला तर 2 धाबा खेचून काढणं गरजेचं आहे. चला घाई करायची थोडीशी. घोटेकर संघ या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. 12 चेंडू 24 धावांचा उर्वरित खेळ शेष आहे, बाकी आहे. कोण कोणावर भारी ठरतोय, कोण कोणावरती हावी ठरतोय येणाऱ्या काळामध्ये पाहावयास मिळेल. या ठिकाणी आपण जर विचार केला तर अर्जुन आणि बाली 2 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. कॅन्डी आणि तन्मयवरती मोठी जबाबदारी आहे, ती अंगाखांद्यावरती घेऊन या ठिकाणी आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांच्यावरती सोपवलेलं आहे. इथे मात्र गोलंदाज सुसज्ज होतोय. गणेशला हा महत्त्वपूर्ण षटक या ठिकाणी संपन्न केलं गेलंय, देण्यात आलंय. गणेशवरती खूप मोठी जबाबदारी आहे, कारण या षटकामध्ये जेवढ्या धावा वाचवता येतील तितकं खूप गरजेचं असेल. कारण अखेरच्या षटकामध्ये जर विचार करायला गेलं तर गणेश अतिशय सुंदर षटक त्याने हाताळलेलं. यापूर्वी जर पाहिलं आपल्या स्पेलला करतोय दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात. स्ट्रायकिंगवरती मात्र कॅन्डी आहे, ज्याला आतापर्यंत कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम, बांधून ठेवण्याचं काम गोलंदाजांच्या माध्यमातून झालं. इथे मात्र त्याला थोडीशी चढाई करावी लागेल. पहिला चेंडू फ्लिक केलाय फाईनच्या क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या पाहतोय आपण 39 धावसंख्या. एकंदरीत विचार जर करायला गेलो तर स्क्वेअर ऑफ द विकेट जर पाहिलं तर प्रतिबंधित क्षेत्र आहे, त्या कारणास्तव फलंदाजाने या कुठेतरी थोडंसं धावांपासून वंचित राहावं लागते. मात्र गोलंदाजांसाठी हा पूरक आपण ही खेळपट्टी सुद्धा आणि असा मैदान सुद्धा आहे. या ठिकाणी जर स्पर्धेचा विचार केला, स्पर्धेमध्ये कट्टर गोलंदाजांचा बोलबाला आतापर्यंत राहिलेला आहे, ज्याने फटका फसलाय. चेंडू असं म्हणतात आहे, क्षेत्ररक्षक येतोय, गोलंदाज मात्र गालामध्ये असलाय, झटका बसतोय. पुन्हा एकदा तन्मयच्या रूपाने गडीबाद. ऐन मोक्याच्या वेळी या ठिकाणी तन्मयने विकेट गमावले. चांगला झेल टिपलाय सर्वांच्या चेहऱ्यावरती. आता मात्र हास्याचं वातावरण पाहावयास मिळतोय SB घोटेकर संघाच्या. गणेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून डंका मैदानाच्या आतमध्ये वाजवतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय सुमित.
गणेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती होते सज्ज. तिसऱ्या चेंडू घेऊन सुमित साठी राईट एम ओव्हर अराउंड द विकेट. बॅकच्या रडार मध्ये सापडलाय. उंची मोठी आहे. कनेक्शन झालंय. प्रॉपर टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम. गगन भरारी गगनचुंबी षटकार. पहिल्या चेंडूवरती सुमितच्या बॅटमधनं 6 धावांचा तडाखा. धावफलकेवरती जाऊन लागतील 6 धावा. धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहतोय आता मात्र फ्लाय होताना 45 धावसंख्या धावफलकेवरती. गणेशला या ठिकाणी मात्र कानमंत्र दिला जाईल. रोहन येतोय मागून. पुन्हा एकदा गणेश होते सज्ज. स्ट्राइकेट वरती या. हो वाईट लाईन यॉर्कर. सुंदर चेंडू या ठिकाणी या. बघा मी मगाशीच म्हटलं कुठेतरी धावांना आकुंचन लावायचं असतं ना त्यावेळेस अशा प्रकारची लाईन पकडली जाते आणि ती मात्र या ठिकाणी या त्या लाईन वरती जाऊन पोहोचतोय गणेश. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पाच चेंडूचा खातमा झाला या ठिकाणी. बघा षटकार आला तर तदनंतर बॅक टू बॅक 2 सलग निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. कुठेतरी अडचणीत दडपणीत आहे या ठिकाणी आपण पाहतोय गणेश. सुंदर चेंडू. अवांतर चेंडू. पंचनी या ठिकाणी दोन्ही हात समांतर केल्यात आणि चेक केला जाईल. गोलंदाजांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईडचा इशारा दिलाय पंचांनी. फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडूची सांगता. आता बघा सामना 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकेवरती आपण पाहतोय 45 वरती स्थिरावलेली आहे. लगातारचे 3 चेंडू डॉट आल्यात. काय लाजबाब कमबॅक केलंय. आता मात्र 6 चेंडू शेष आहेत. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. थोडासा विचार विनिमय केला जाईल या ठिकाणी. या चाणक्य नीती वापरली जाईल. 6 चेंडू 17 धावा. कुठल्या संघाला खतरा आहे या ठिकाणी नक्कीच पाहावयास मिळणार आहे. संघर्ष केला गेला सुमितच्या माध्यमातून. आल्या षटकार ठोकला होता. तदनंतर या ठिकाणी गणेशने काय कमबॅक केलंय. काय गोलंदाजी टाकले. या ठिकाणी चांगलं फलंदाजांना जखडून ठेवलंय. 6 चेंडू आणि 17 धावा. करो या मरो दोन्ही संघांसाठी या ठिकाणी परिस्थिती उद्भवलेली आहे. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती फलंदाजांवरती उद्भवली. नक्कीच मित्रांनो आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नसतात. लढताना याप्रमाणे लढा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे. इतिहासाला साक्षी ठेवणारा हा मैदान आणि पुन्हा एकदा इतिहासाला गवसणी घालण्यासाठी हा सामना सुसज्ज झालाय. दोघांमध्ये चांगला बॅटल आणि चांगला सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती आता मात्र आहे कॅन्डीवरती जबाबदारी असेल 17 धावा ठोकून काढण्याची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज होतोय सज्ज. प्रतीक बॉलिंग मार्कवरती झालाय सुसज्ज. त्याला डिफेंड करायचे 17 आणि कॅन्डीला ठोकायचे आहेत धावा 17. कोण या ठिकाणी विजय संपादन करेल. कोण कोणावर भारी पडतोय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे. प्रतीक वरती बघा युवकांना पुढे जाण्यासाठी ही स्पर्धा अंमलात आणली जाते आणि स्पर्धेमध्ये युवकांना संधी देण्याचं काम या ठिकाणी कर्णधारांनी केलंय. अखेरच्या महत्त्वपूर्ण क्षणामध्ये अखेरच्या क्षणार्धामध्ये 6 चेंडू 17 धाव्यांची गरज असताना प्रतीक बॉलिंग मार्कवरती फुलटा चेंडू फुल टोलून दिलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे फक्त प्रेक्षक म्हणून उपस्थिती दर्शवतोय.
चेंडू निघून जातोय, सीमारेषे पलीकडे आहे. पहिल्याच चेंडूवरती दर्जेदार आक्रमक हवाई हल्ला, षटकार. कॅन्डीला जर विचार केला तर गती आवडते. गतीवरती जर तुम्ही गोलंदाज स्वार असेल तर त्याच्यावरती तो हल्ला करणारच. जोपर्यंत या ठिकाणी कटर गोलंदाज होता तोपर्यंत कॅन्डी शांत होता. जसा या ठिकाणी वेगवान गोलंदाज झाला त्याच्यावरती हवाई हल्ला झाला. आता मात्र बघा समीकरण 5 चेंडू 11 धावा. थोडंसं दडपण टाकणारा हा पहिला चेंडू. या ठिकाणी प्रतीकवरती कुठेतरी काळजाचा ठोका चुकवणारा हा चेंडू होता. फुलटॉस चेंडू, फुलटॉसला फुल टोलून दिला. कॅन्डीने मात्र या ठिकाणी षटकार ठोकला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती होतोय प्रतीक सज्ज. पाठराखण केले त्या ठिकाणी जयंतने. डाऊन द ग्राउंड फटका या ठिकाणी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, डीपला प्रोटेक्शन. इथे मात्र काय घडतोय, काय बिघडतंय, दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आल्यात. इथे मात्र अपघात होणार आणि अपघातामध्ये जो मुकणार तो म्हणजे सुबीत. त्याला जावं लागते मागे कारण कॅन्डीला स्ट्राईक वरती यायचं होतं. निश्चितच एक धाव आणि दुसऱ्या धावेच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. झटका बसतोय सुमितच्या माध्यमातून चौथा. चार चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. या ठिकाणी कॅन्डी स्ट्राईक वरती आहे. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगला कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार फटका आला होता. सातत्याने प्रयत्न केले जाते, धाडस केला जातोय प्रतीकच्या माध्यमातून. या ठिकाणी त्याच्या धाडसेला कर्तृत्वाला त्याच्या सलाम आहे कारण 2 चेंडू टाकल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकाराला चांगला कमबॅक करून दिला. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणता येईल त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कारण दुसऱ्या धावेवरती प्रयत्न केलं गेलं होतं. तेजस येतोय नॉन स्ट्राईक एंडवरती, आपण तेजसला पाहतोय. काय फटका सजवला या ठिकाणी कॅन्डीच्या बॅटमधनं. हवाई यात्रा, हवेशी गुप्त गुगरा, चेंडू निघून जातोय समालोचन कक्षाच्या डोक्यावरून. षटकार. नक्कीच आमचे नयन सर सांगतायत ओव्हर द पिच चेंडू होता. या ठिकाणी त्याच्या रडार मध्ये होता, त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. प्लॉट मध्ये दाखल केला कॅन्डीने. कॅन्डी असा बलाढ्य फलंदाज आहे, त्याला जर असे चेंडू टाकत राहाल तर तुम्ही सकाळपासून चेंडू टाकाल तर संध्याकाळपर्यंत तो याच दिशेने याच पद्धतीने फलंदाजी करत राहील. षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकीवरती धावसंख्या 58, 58. आता मात्र समीकरण वळलंय. मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है, हम कोशिश ना करे, तो गलत बात आहे. इथे तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. प्रतीकला जरा चांगल्या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. कॅन्डीला कुठेतरी जखडून ठेवायचं असेल, बांधून ठेवायचं असेल, धावांपासून वंचित ठेवायचं असेल तर कुठल्या तरी चांगल्या लाईनवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. डाऊन द ग्राउंड, लाजवाब फटका. व्यासपीठाला सलामी देणारा विजयी षटकार येतोय कॅन्डीच्या बॅट मधनं. A1 ब्रँडचा दर्जेदार षटकार. या षटकाराने मात्र स्पोर्ट्स संघ विजय संपन्न करतोय. विजयी संघाचे अभिनंदन तसेच हारलेल्या संघाचे मनापासून कौतुक. तुम्हाला दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.